नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राज ठाकरेंनी आपल्या बंधूंना आपले किरकोळ वाद संपवून एकत्र येण्यासाठी ऑफर केली आणि त्यातून जे काय माध्यमांमध्ये हलकल्लोळ माजलेला आहे तो ऐकताना मला एक गंमत वाटली. म्हणजे अगदी गंमतच आहे. अचानक मला माझ्या मुलीच्या बालपणी तिचं मन रमावं म्हणून जी बडबड गीतं मी ऐकवली होती ते विंदा करंदीकरांच्या एक छान बालकविता आहेत. अजब खाना नावाचं पुस्तक आहे. त्यातली एक कविता मला आठवली. आता सगळं ऐकतोय ना आपण. राज ठाकरेंनी हात पुढे केलाय. उद्धव ठाकरे टाळी देणार का? टाळी की हाडी, हे सगळ्या शब्दांचे शब्दखेळ मी ऐकतोय. आणि त्याच पार्श्वभूमीवर राजकारणाचा विचार करताना सुद्धा मला ही अजब खाना नावाच्या विंदा करंदीकरांच्या पुस्तकातली एक छोटीशी कविता आठवली. फार सुंदर कविता आहे. घरात जी वस्तू दिसतात त्यावर आधारित त्यांनी आपल्या नातवंडाला रमवण्यासाठी केलेली कविता आहे. का मुलाला मला आठवत नाही, पण ती कविता फार छान आहे. खुर्ची म्हणाली स्टुलाला, कविता सांगते तुम्हाला. खुर्ची म्हणाली स्टुलाला, कधी येणार चालायला तुला. काय म्हणतात आता? स्टूल म्हणजे काय? चार पायांचं जे टेबल असतं छोटस, त्याला आपण स्टूल म्हणतो. तेव्हा टेबलाला पाय आहेत पण ते चालू शकत नाही. आणि म्हणून खुर्ची टिंगल करते आहे स्टुलाची आणि म्हणते, खुर्ची म्हणाली स्टुलाला, कधी येणार चालायला तुला. म्हणजे पाय आहेत, कधी कधी चालायला शिकणार आहेस. पण स्टूल पण तितकंच मिश्किल आहे. तेच खुर्चीला म्हणतं. कविता कशी आहे? खुर्ची म्हणाली स्टुलाला, कधी येणार चालायला तुला. स्टूल म्हणाल त्याच वेळी, तू दोन हातांनी वाजवशील टाळी. आता खुर्ची आपल्याला माहिती आहे, खुर्ची असे हात टेकायसाठी बाजूला जी काय व्यवस्था केलेली असते त्याला खुर्चीचे हात म्हणतात. म्हणजे खुर्चीला हात आहेत, तर त्याची टाळी वाजवता येते का? नाही. ते दोन हात कधीच जवळ येत नाही. म्हणून खुर्ची म्हणाली स्टूलाला, कधी येणार चालायला तुला. तर स्टूल म्हणाल त्याच वेळी, तू दोन हातांनी वाजवशील टाळी. हे ऐकून पंखा हसला आणि पाय नसून फिरत बसला. काय गंमत आहे बघा. बाल कविता आहे, पण ह्या बाल कवितेमध्ये जी गंमत आहे ती मला हे राज ठाकरे आणि निमित्ताने जी काही चर्चा आणि गदारोळ चाललेला आहे तेव्हा मला ही बाल कविता आठवली. की राज ठाकरेंनी टाळी देण्यासाठी हात पुढे केला. उद्धव ठाकरेंनी टाळी न देता हात मागे घेतला, हात आखडता घेतला. ह्या चर्चा गेली 10-12 वर्ष आपण ऐकतोय आणि तरीही परत 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 चर्चा करतो. स्टूलाला पाय असतील पण स्टूल चालू शकतं किंवा चालण्यासाठी आवश्यक असलेले पाय स्टूलाकडे नाहीत, त्याला काय करणार? आणि ती गंमत विंदा करंदीकरांनी आपल्या कवितेत इतकी छानपैकी शोधली आहे. खुर्ची म्हणाली स्टूलाला, कधी येणार चालायला तुला. आणि हात बाजूबाजूला आहेत. खुर्चीचे हात दोन बाजूला असतात, पण ते दोन हात जवळ आणून टाळी वाजवण्यासारखी परिस्थिती नसते. आणि मग तरीही हे दोघांचं भांडण ऐकून पंखा असतो, त्याला सुद्धा पाय नसतात पण तो फिरत असतो. कशी गमतीशीर कविता आहे. पण यामध्ये सुद्धा आजच्या राजकारणामधला जो मजेशीर प्रकार आहे तो प्रतीत होतो. दोन हात आहेत. त्यामध्ये आपल्या नातवंडाला हसवण्यासाठी किंवा मुलाला हसवण्यासाठी विंदा करंदीकरांनी जी शब्दरचना केलेली आहे, की खुर्ची, तू तरी, तुझ्याकडे हात आहेत ना, टाळी वाजवून दाखव. मला चालायला येत नाही म्हणते. हा जो त्यातला एक द्वंद्व आहे ते नेमकं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामधलं द्वंद्व आहे. खुर्चीचे हात टाळी वाजवण्यासाठी जवळ यायला लागले तर त्या खुर्चीत बसेल कोण? कारण त्यामुळे खुर्चीत बसणाऱ्याचं पोट दाबलं जाईल. तर खुर्चीच्या टाळ्या वाजवू शकत नाही. आणि टेबलाला उभं राहण्यासाठी पाय असले तरी चालता येत नाही.
नेमकी अशी परिस्थिती राजकारणात असते हे ज्यांना बघता येत नाही, समजून घेता येत नाही, ते लोक जेव्हा राजकारणाचं साधं सरळ विश्लेषण करतात तेव्हा ते हास्यास्पद का होतं? खुर्ची टाळी वाजवू शकत नाही आणि स्टूल पाय असून चालवू शकत नाही. नाही, पाय आहेत ना. आता टेबलाचे पाय म्हटल्यानंतर टेबलाचे पाय हे चालण्यासाठी नसतात, तर समतोल राखून वरचं वजन पेलावं त्या आडव्या फळीने, एवढ्यासाठी स्टुलाला जे खुंट लावलेत त्याला आपण पाय म्हणत असतो, स्टुलाचे पाय. किंवा खुर्चीमध्ये हात दोन टेकण्यासाठी जरा आराम मिळतो म्हणून टेकण्यासाठी केलेली सुविधा आहे, त्या सुविधाला खुर्चीचा हात असं म्हटले. पण हात आहे ना, मग हाताने टाळी काय ना वाजणार? ही जी आता मी एवढी तावा तावात चाललेली चर्चा बघतोय, ती मला तेवढ्यासाठी हास्यास्पद वाटते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, त्यांनी हात पुढे केला, हात टाळी देणार हे तुम्हाला वाटतं. पण त्या दोघांचे हात खुर्चीच्या दोन हातासारखे असतील तर त्यांनी टाळी वाजवणं शक्य नाही, टाळी वाजणं पण शक्य नाही. पण हे गंभीरपणे बघता आलं पाहिजे. विंदा करंदीकरांसारखा एक प्रतिभाशाली कवी या घरातल्या वस्तूंना बघून त्यावर असं मजेशीर काव्य करू शकला. राजकारणातले लोक देखील अशी प्रतीक बघून परिस्थिती आणि प्रतीक आणि माणसं यांची जुळवाजुळव करून विश्लेषण करायला लागली तर त्यांचं विश्लेषण चुकण्याची परिस्थितीच येणार नाही. पण ती येते येते. याचं कारण असं आहे की खुर्ची आहे ना, तिला हात आहेत ना, मग हात आहे तर टाळी वाजली पाहिजे, कारण टाळी वाजवायला हात लागतात. आणि तुम्हीच म्हणता ना की खुर्चीचे हात, मग खुर्चीचे हात टाळी का नाही वाजवणार? हा युक्तिवाद जितका पोरकट आहे आणि निरर्थक आहे, तेवढीच राज आणि उद्धव एकत्र येण्यावरून जे काय काहूर माजवण्यात आलं ते पोरकट आहे. कारण लक्षात घ्या, त्या दोघांचे वेगवेगळे पक्ष आहेत, दोघांचे वेगवेगळे पक्ष आहेत आणि दोघे आपापल्या हेतूने उद्दिष्टाने प्रेरित होऊन आपलं आपलं राजकारण करत असतात. तुम्ही त्यांना पटावरच्या सोंगट्या ठरवून ह्याला इकडे बसवलं त्याला तिकडे बसवलं की युती झाली, अशी युती होत नसते, आघाडी होत नसते. आता गंमत बघा, हा युक्तिवाद का फसतो? अरे, भाजप सोबतच्या एनडीए आघाडीमध्ये नितीश कुमार असतात, ज्यांची मूळची ओळख सेक्युलरशी आहे. चंद्राबाबू नायडू यांची ओळख सुद्धा मूळचे सेक्युलर अशीच आहे. पण आज जेव्हा राजकारणात उभं राहायचं तर त्या दोघांनाही भाजपची मदत घ्यावी लागत असेल आणि इतर सेक्युलर पक्ष अटीतटी घालून त्यांची अडवणूक करत असतील तर त्या दोघांनाही भाजपकडे पळत पळत जावं लागतं. रामविलास पासवान जावं लागलं भाजपकडे. पण त्यांनी भाजपकडे निवडून यायचं आणि मग माघारी काँग्रेस बरोबर येऊन मोदींना पंतप्रधान पदापासून वंचित ठेवायचं, ही विश्लेषकांची इच्छा अपेक्षा आहे. आणि मग ती ते जाहीररित्या विश्लेषणात सांगतात. तेव्हा मग या अशा अनेक पक्षाच्या हलक्या कानाचे जे नेते आहेत ते त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतात. उद्धव ठाकरे असेच भरकटले आणि मुख्यमंत्री पदाच्या मागे पळत पळत गेले आणि पक्ष बुडवून बसले. पण तुमचा पक्ष पुढे चालेल. आज जे लोक नितीश कुमारला पलटूराम म्हणतात, त्यांच्याच आग्रहामुळे नितीश कुमारनी 2014 मध्ये भाजपची साथ सोडली होती. नाहीतर दीर्घकाळ जवळजवळ 15-20 वर्ष नितीश कुमारांचा पक्ष आणि भाजप हे बिहारमध्ये संयुक्तपणे राजकारण करत होते, संयुक्तपणे निवडणुका लढवत होते, दोघांनाही अपेक्षित चांगलं यश मिळत होतं. पण नितीश कुमारच्या मनात आपण सेक्युलर आणि मोदी संघाचा आणि मोदी दंगलखोर म्हणून विष कालवण्याचा उद्योग ज्यांनी केला त्यांनी नितीश कुमारचे 12 वाजवून दिले. 2010च्या निवडणुकीमध्ये नितीश कुमारांच्या पक्षाचे 112 आमदार आले होते.
पण मोदींना सोडून गेले, लालूंना शरण गेले आणि त्यांचं संख्याबळ हे 70 पर्यंत खाली आलं. त्यासाठी लालू प्रसादला आपल्या असलेल्या 112 आमदारांपैकी 12 आमदारांना घरी बसून नितीश कुमारांना, लालूंना 28 आमदार असताना 100 जागा द्याव्या लागल्या. आणि काँग्रेसच्या नगण्य जागा असून सुद्धा काँग्रेसलाही 30-40 जागा द्याव्या लागल्या. काँग्रेस त्यातून सर्व्हाइव्ह झाली. काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळालं. पण मेला कोण? जदयू. नितीश कुमारांचा पक्ष मरणासन्न होऊन गेला. तो अजूनही उभा राहत नाही. 2017 नंतर त्यांना परत भाजपकडे यावं लागलं. परत सर्व्हाइव्ह झाले, परत तिकडे गेले. कारण नितीश कुमारांनी असल्या विश्लेषक आणि पत्रकारांच्या बुद्धिबळाच्या पटावर स्वतःला एक प्याद आणि मोहर करून टाकला. आणि तीच गोष्ट चंद्राबाबू नायडूची आहे. आणि म्हणून असे लोक जेव्हा चंद्राबाबू किंवा नितीश कुमार हे भाजपच्या एनडीए मध्ये जातात तेव्हा त्यांच्यावर सडकून टीका करतात. पण भाजपच्या मदतीने निवडून आल्यानंतर त्यांचे खासदार घेऊन त्यांनी काँग्रेसच्या सोबत यावं ही पण अपेक्षा असते. नेमकी तीच गोष्ट आज आपण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे अशी चर्चा करणाऱ्यांची आहे. तुम्हाला मुद्दाम एक आठवण सांगतो. 2005 का 6 मला वाटत नाही, 2005 असेल का 6 असेल, राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आपल्या पक्षाची स्थापना केल्यानंतर गुढीपाडव्याला पहिली जी शिवाजी पार्कात मोठीच्या मोठी विराट सभा घेतली होती. त्या निमित्ताने हा आमचा तो दरेकर आहे, दरेकरच्या प्रवीण दरेकर त्याच्या भावाने एक मासिकाचा विशेषांक काढला होता. राज ठाकरेंना शुभेच्छा देणारं अशी एक स्मरणिका स्वरूपाचं मासिक काढलं होतं. त्या मासिकामध्ये शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा पक्ष, पुरोगामी पक्ष वगैरे उभा करणारा म्हणून राज ठाकरेचं जे गुणगान करणारे लेखक आहेत ते आज बहुतेक उद्धव ठाकरे यांच्या आरती ओवाळणारे झाले. निखिल वागडे, राजू परुळेकर, तुमचे काय ते कुमार केतकर, ह्या सगळ्यांचे लेख राज ठाकरेची पाठ थोपटणारे हे त्या स्मरणिकेमध्ये आहेत. आज ते लोक उद्धव ठाकरेंचे पाठथोपट करत आहेत. आज राज ठाकरेंच्या पक्षाची अवस्था काय हे तुम्हाला माहिती आहे, मी वेगळं सांगायला नको. पण जे लोक शिवसेना तोडून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्या आरत्या ओवाळत होते तेच आज उद्धव ठाकरेंची सुद्धा आरती ओवाळत आहेत. आणि अर्थातच राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं असंही म्हणण्यात त्यांचा पुढाकार असणार. पण अशा लोकांच्या सल्ल्यावर जेव्हा आपले पक्ष चालवायचा प्रयत्न होतो तेव्हा ते पक्ष रसातळाला जाण्याला पर्याय नसतो. आता एक गंमत लक्षात घ्या की ही सगळी जुळवाजुळव आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने आहे. अगदी एकनाथ शिंदे शिवतीर्थवर स्नेहभोजनासाठी राज ठाकरेंकडे गेले किंवा काय ते मांजरेकर, महेश मांजरेकरला दिलेली मुलाखत असो, त्यातून निर्माण झालेलं वादळ असो, यातून एक नवी फेर मांडणी चालू झालेली आहे. नवी फेर मांडणी चालू झालेली आहे. आणि मला असं दिसतं की महाराष्ट्रात साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर महापालिका जिल्हा परिषदा निवडणुका होतील असं म्हटलं जाते. त्यामध्ये महायुतीत असलेले तीनही पक्ष हे एकत्रित सगळ्या निवडणुकांना सामोरे जातील अशी माझी बिलकुल अपेक्षा नाहीये. जी काय जमवाजमव जुळवाजुळव चालू आहे त्याकडे बघितलं तर मला असं वाटतं कमीत कमी तिरंगी किंवा चौरंगी महापालिका निवडणुका होतील. आणि त्यामुळे महायुतीमध्ये भाजप, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये त्या महापालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषदा यांचं जागा वाटप होण्याची शक्यता मला सुतराम दिसत नाही.
एकेका महापालिका किंवा जिल्हा परिषदेसाठी निवडणूक उमेदवारांच्या जागा वाटप होणार नाही, पण महापालिका आणि जिल्हा परिषदांचं वाटप होऊ शकतं. म्हणजे असं की मुंबई महापालिका ही भाजपसाठी एकनाथ शिंदेनी वाट सोपी करावी, बदल्यात ठाण्याची महापालिका जी आहे, जो पहिल्यापासूनच एकनाथ शिंदे यांचा गड आहे, तिथे एकनाथ शिंदेचं पारडं जड राहील आणि ठाण्याची महापालिका ही एकनाथ शिंदेच्या हातात राहील. नवी मुंबई भाजपकडे म्हणजे गणेश नाईकांकडे, पिंपरी चिंचवडची नगरपालिका अजितदादांकडे, तर पुण्याची महापालिका ही भाजपकडे, कोल्हापूरची आणखी कोणाकडे, संभाजीनगर आणखी कोणाकडे, अशा रीतीचं वाटप होऊ शकतं. म्हणजे महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचं वाटप होईल. त्या या पक्षाला आपण ही सत्ता द्यायची, त्या पक्षाने ती सत्ता घ्यावी, अशा रीतीचं वाटप होईल. आणि मग त्या दृष्टीने तिथे तिथे जुळणाऱ्या आघाड्या तयार होतील. आता राज ठाकरे हे मुंबईमध्ये जर एकनाथ शिंदेबरोबर गेले आणि भाजप विरुद्ध शिंदे राज ठाकरे अशी लढत झाली, तर काय होईल याचा विचार करा. मी मुद्दाम तुम्हाला बेरीज वजाबाकी शिकवतोय. राज ठाकरे यांच्याकडे मुंबईत अगदी कितीही निष्क्रिय राहिले तरी 15 ते 20 नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे आधीच उद्धव ठाकरे यांच्या गटातले मूळ काय 90-92 नगरसेवक होते, त्यापैकी 55 ते 60 ऑलरेडी एकनाथ शिंदेकडे आलेले आहेत. म्हणजेच या दोघांचं पोटेन्शियल हे साधारण 70-75 नगरसेवक निवडून आणण्याचं, अगदी 80 पर्यंत जाण्याचं पोटेन्शियल एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये मिळून आहे. दुसरीकडे भाजपने गेल्याच वेळेला 82 नगरसेवक निवडून आणले होते आणि शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरुद्ध लढले तरी जवळजवळ तुल्यबळ झाले. पण हे दोन पक्ष एकमेकांची तुल्यबळ होत असताना मधल्यामध्ये बळी गेला असेल कोणाचा, तर तो काँग्रेस पक्षाचा गेला. शिवसेना 84 आणि भाजप 82 एवढं यश मिळवताना 2017 मध्ये काँग्रेस पक्ष मुंबईत जमीनदोस्त झाला. जो पक्ष शिवसेनेशी टक्कर देणारा पक्ष म्हणून ओळखला जात होता दीर्घकाळ, त्याचं जवळजवळ नामोनिशाण पुसलं गेलं. आता विचार करा, भाजप विरोधात राज एकनाथ शिंदे अशी लढाई करू घातली तर कट्टर मराठी मतं एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या बरोबर जातात आणि त्यांच्याबरोबर हात मिळवणी केलेली नसल्यामुळे असलेली मराठी अधिक सेना विरोधी असलेली अमराठी मतं भाजप घेऊ शकतो आणि त्यामुळे या दोघांमध्ये कडी टक्कर होईल. शिवसेना आपला एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे विरुद्ध भाजप यांच्यात अटीतटीची लढाई झाली तर त्यामध्ये बळी जाण्यासारखा पक्ष फक्त काँग्रेस नसेल, तर काँग्रेस अधिक उद्धव ठाकरे ही महाविकास आघाडी असेल, कदाचित एकटे उद्धव ठाकरे असतील. नाहीतरी आता काँग्रेसची परीक्षा महाराष्ट्रात आपल्या मुंबईमध्ये संपूर्ण दुर्दशा आहे. वर्षा गायकवाड यांची भगिनी असलम शेख आणि तो अमीन, हे 3 फक्त आमदार काँग्रेसचे निवडून आलेले आणि त्यामुळे अशा प्रकारे जर मांडणी झाली भाजप विरुद्ध राज एकनाथ विरुद्ध उद्धव आणि इतर किंवा लहान मोठे, तर मग त्यामध्ये या दोघांना, दोन आघाड्यांना म्हणजे अख्खा भाजप विरुद्ध शिंदे आणि पवार, शिंदे आणि राज ठाकरे, तर या दोघांची जी तुंबळ लढाई होईल त्यामध्ये मधल्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या उभाठा शिवसेनेचा बळी जातो. बळी जातो आणि हे ओळखूनच मोठ्या संख्येने
उबाठा शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या दारात लाईन लावलेली आहे, रांग लावलेली आहे. आणि दोघेही तुल्यबळ झाले. तर भाजपला बहुमतासाठी किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांच्या कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. म्हणजे भाजपला एक हाती बहुमत मिळण्यापासून रोखायचं असेल तर शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणं हे योग्य ठरेल. पण ती सुद्धा माझ्या मते अशीच विभागणी व्हावी जेणेकरून काँग्रेस आणि उभाटा शिवसेना यांचा मुंबईतून सुपडा साफ व्हावा. हीच भाजपची रणनीती असू शकते. आणि त्या दृष्टीने जर शिंदे यांच्या राज ठाकरेंच्या घरी झालेल्या स्नेहभोजनाचा विचार केला तर कळेल की हे गंभीरपणे चालू असताना त्याकडे फारसं लक्ष वेधलं जाऊ नये म्हणूनच एक पिल्लू सोडून दिलं. राज ठाकरे टाळी द्यायला तयार आहेत. पण ही मुलाखत दिल्यानंतर इकडे गदारोळ चालू असताना राज ठाकरे मात्र उठलेत आणि परदेशी पर्यटनाला सहकुटुंब निघून गेलेले. आणि इथेच गंमत कळते की ही महापालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेली तयारी आहे. आणि त्या तयारीमध्ये राज आणि शिंदे एकत्र येणार असतील तर उद्धव आणि राज एकत्र यायला स्कोप उरतो का, विचार करा. मी इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.